केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवी माहिती आता समोर येते आहे। लग्न ठरल्यापासून सिया चेतनचं 238 तास संभाषण झालंय। दोघांमध्ये तब्बल 2004 वेळा फोनवर संभाषण झालं। सियाच्या सीडीआर मधून हादरवणारी माहिती समोर आली आहे। सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासले तेव्हा त्यांच्यातील गुप्त प्रेम संबंधांचा उघड पर्दाफाश झालाय। तपासात समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 18 जून या अवघ्या 5.5 महिन्यांच्या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवर संभाषण झालं। चेतन म्हणजे तिचा प्रियकर। या 6 महिन्यात त्यांनी एकूण 238 तास एकमेकांशी संवाद साधला होता। यावरून या दोघांनी किती योजनाबद्ध पद्धतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला होता हे स्पष्ट होतं। केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती लोहगडावर। चेतन चौधरी या प्रियकराच्या मदतीने सिया गोयलने ही हत्या घडवली। पण याच वेळी तिचा प्रियकराशी किती संवाद होत होते, किती तास ती बोलली, ही सगळी माहिती सीडीआर मधून पुढे आली आहे। आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत आहे। चैत्राली, आणखी काय काय माहिती सीडीआर मधून समोर येते? खरं तर पाहायला गेलं तर या हत्याकांडाचा तपास जो आहे तो तांत्रिकरित्या पोलिसांनी सुरू केला आणि त्यानंतरच ही हत्या झाल्याचं जे आहे ते तपासात उघड झालं। मात्र ह्या तांत्रिक तपास करत असताना जो सीडीआर आहे तो काढण्यात आला, सिया गोयलचा हा सीडीआर काढण्यात आला। त्याच्यामध्ये 238 तास जे आहे ती चेतन, जो दुसरा आरोपी आहे चेतन चौधरी, याच्याशी बोलताना आढळलेली आहे। त्याचप्रमाणे 2004 कॉल जे आहेत ते तिचे चेतन चौधरीला झाल्याचं देखील या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्याचप्रमाणे या दरम्यान जे आहे ते चेतन चौधरीने आपला मोबाईल जो आहे तो मार्केट यार्ड या ठिकाणी असलेल्या त्याच्या दुकानात ठेवला आणि तेथील कामगाराचा मोबाईल जो आहे तो घेऊन तो लोहगडावरती आला आणि त्यानंतर त्याच मोबाईलवरून या दोघांशी देखील पुन्हा एकदा संवाद सुरू होता। तर सियानी जे आहे ते या दरम्यान आपलं इंटरनेट जे आहे ते पूर्णपणे बंद करून ठेवण्यात आलेलं आणि हीच संपूर्ण माहिती जी आहे ती पोलीस तपासास दरम्यान जी आहे उघड झाली आणि त्यानंतरच केतनचं जे आहे ती हत्या करण्यात आली हे निष्पन्न झालं। ठीक आहे चैत्राली, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी। आणखी काय काय धक्कादायक माहिती या सगळ्या तपासातून समोर येते आता बघावं लागेल।